लाईव्ह शोध सत्य बातमीचा। नांदगाव पंचायत समितीवर शालेय पोषण आहार समितीच्या महिलांचा बिऱ्हाड मोर्चा। नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समितीवर शालेय पोषण आहार समितीच्या पगारवाढ, अपघात विमा, चतुर्थ श्रेणीत समावेश यांच्यासह इतर मागण्यांसाठी आधारवाड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी बिऱ्हाड मोर्चा आंदोलन करण्यात आले। नांदगाव शहरातील हुतात्मा चौक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली व नांदगाव पंचायत समितीवर या मोर्चाचा बिऱ्हाड आंदोलनात रूपांतर करण्यात आलं। शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांसारखे विमा संरक्षण देण्यात यावे, यांच्यासह चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करण्यात यावे आदींसह इतर रास्त मागण्यासंदर्भात आधारवाड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बिऱ्हाड मोर्चा आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सदरच्या आंदोलनात आधारवाड आणि महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सचिव आशा काकळीज, सरला मोढे, मनीषा भाबड, सुनीता कुलकर्णी, पुष्पा पठाडे, वैशाली टिळेकर, नफिसा शेख, संजय जमधाडे येवला, संतोष उशीर येवला, रामदास डोके यांच्यासह इतर शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी भेट देऊन आंदोलन करताना वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे घेऊन जाऊन निवेदन देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले। या आंदोलनाची गंभीर दखल शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, खासदार भास्कर भगरे यांनी गंभीर दखल घेऊन स्वतः महिलांना फोन करून 12 तारखेनंतर गटविकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले। तर शिक्षण विभागाचे प्रमोद चिंचोली यांच्यातर्फे गुरुकुल यांनी स्थानिक मुद्दे उद्याच्या उद्या मार्गी लावण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले आहे। यानंतर काही दिवसाकरिता आंदोलन स्थगित करण्यात आले। बोला। आज आम्ही इथं आधारवाड बहुउद्देशीय सेवाभावी संस्था याच्यामार्फत जे बिऱ्हाड मोर्चा काढला। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की सरकारने आम्हाला एक तर कायमस्वरूपी कामाला ठेवायला पाहिजे किंवा आम्हाला पिऊनचं मानधन, कारण शाळा आमच्याकडनं शाळा झाडण्यापासून तर दिवसभर काम करायपासून आम्ही सर्व काम करतो आणि त्याच्यामध्ये मेन आमचे मुद्दे असे की जी व्यवस्थापन समिती शाळेने स्थापन केली आहे ती व्यवस्थापन समिती डायरेक्ट महिलांना विनाकारण महिलांना कामावरून काढण्याचं काम करते। म्हणजे मुख्याध्यापकांचं काम व्यवस्थापन समिती करते, तर त्यांच्यावर दबाव येतो, ते आम्हाला राजकीय याच्यामध्ये कामावरून कमी करण्याची धमकी देता, नाही तर मुख्याध्यापकांना सांगता का तुम्ही या बाया कमी केल्या पाहिजे। तर सरकारने जी लाडकी बहीण योजना काढली, एका लाडक्या बहिणी योजनेत एका बहिणीला न्याय देताय आणि दुसऱ्या बहिणीवर अन्याय करतायत। या धोरणासाठी आम्ही इथं आज बिऱ्हाड मोर्चाला बसलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथून हलणार नाही। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।